नमस्कार, मी प्रकाश गावडे ब्लॉगर. मंडळी, सोमवार म्हणा, श्रावण महिना म्हणा, मंगळवार म्हणा, असे वार येतच राहतात. परंतु एखाद्याची जर इच्छा असेल, भावनेमध्ये एखाद्याचं चिकन म्हणा किंवा कुठलंही एक भावनेतनं इच्छा निर्माण असेल खायची, तर ती जरूर करावी. कारण तेच परमेश्वरन, तोच जो आपल्या हृदयामध्ये जो खेळतो फिरतो, तो साक्षात परमेश्वर आहे. तर त्याच्यासाठी खास आज मी इकडे माझा मित्र चिकन शॉपवाला आहे, तिथं काही गेस्ट आलेले आहेत, कस्टमर आलेले आहेत चिकन देण्यासाठी. तर बघू कोणत्या पद्धतीतून चिकन त्यांना देतो आणि कोणत्या प्रकारची इच्छा त्यांची पुरी करतो, हे अजून बघायचं आहे मंडळी. म्हणून खास आपण तिथपर्यंत जाऊ. ठीक आहे मंडळी. तर मी तिकडे निघालो आहे मंडळी. बरं आहे, आज थोडंफार पाऊस कमी आहे आणि वातावरण एकदम व्हेरी गुड आणि प्रसन्नचं वातावरण. ठीक आहे मंडळी. सो दॅट आपण पुढे जाऊ. मंडळी, एक सांगू इच्छितो की माणसाची मनातली इच्छा, भावना, इच्छा आणि आईवडिलांची सेवा, ह्या जर दोन गोष्टी तुम्ही पूर्ण केला तर जीवनामध्ये कुठेही कमतरता पडणार नाही. खात्रीपूर्वक आहे. कारण की मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. म्हणून तर तुम्हाला पण हा संदेश देतो की मन इच्छा पुरी करा, आईवडिलांची सेवा करा आणि साक्षात परमेश्वर सूर्यनारायणला जर नमस्कार केला तर आयुष्यभर कुठेही तुम्ही कमी पडणार नाहीत. हाच माझा दृष्टिकोन आहे तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी. तर मी आज खास ती निघालो आहे. बघू माझा मित्र चिकन तिथं कोणत्या प्रकारे गेस्टना ड्रॉप करतो ते. तर काही चाहते लोक आहेत. प्रत्येकाला वाटते ना की श्रावण जरी असला तरी माझ्या मनातली जी काही इच्छा आहे ती मात्र जरूर पुरी करायला पाहिजे. ती इच्छा पुरी करण्यासाठी काही गेस्ट लोक आलेले आहे. मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं नाही का मंडळी. परंतु आता आपण तिथं जाऊ. माझा फ्रेंड आहे चिकनवाला. सो दॅट एक हौशी कलाकार आहे आणि खूप आवडीनं तो काम करतो. आमच्या चौकूर गावामध्ये 10,000 लोक वस्ती आहे, पण त्यांनी इथं शॉप घातलेलं आहे. सो दॅट व्हेरी नाईस, एकदम छान चालतं. ठीक आहे. तर मी तिथं जाणार आहे, पोझिशन बघणार आहे की कशी खाते त्याची आहे. ठीक आहे मंडळी. आपण कुठल्याही ज्यावेळी मॉर्निंगला काम करतो, देवाला नमस्कार करून सुंदर अशी गोडगोड गाणी ऐकून आपल्या कामाची सुरुवात करतो. तर असंच हा माझा फ्रेंड सुंदरपैकी देवाचं नामस्मरण करून, देवाचं नाव घेऊन छानपैकी आपल्या कामात मग्न झालेला आहे. तर बघू चिकन कोणत्या पद्धतीने तर कटिंग वगैरे करतो. मला पण थोडी आवड आहे, पण मंडळी सांगायचं म्हणजे मी मात्र ॲक्च्युली भरपूर घाबरतो. मला ॲक्च्युली आदत नाही आहे चिकन वगैरे कट करायची. बट असं काही व्हिडिओ शूट करायची किंवा इतर काही लोकांना संदेश उदाहरणार्थ चाहते तुम्ही मंडळींना संदेश देण्यासाठी मी खूप अजून आवडीनं काम करत असतो. ठीक आहे मंडळी. ओके. हा मंडळी, तर त्यांनी चिकनची सुरुवात केलेली आहे. छानपैकी कटिंग करतो. इम्पॉर्टंट म्हणजे इथं चिकन साताऱ्याचे बंधू चिकन खापतीवाडी मी सांगायला तुम्हाला विसरलो. ठीक आहे. चौकूमध्ये लास्ट वा चिकनची त्यांनी चांगली तयारी केलेली आहे. छानपैकी फ्रेश चिकन मिळते बरं का मंडळी. आपण एव्हरीडे जरी आला तरी आपल्याला चिकन फ्रेश मिळणार. आणि इम्पॉर्टंट इथं जे चिकन शॉप आहे सातारा बंधू, तिथं छानपैकी चिकनची म्हणजे डिसिप्लिन एकदम छान ठेवतो, साफसफाई वगैरे. तुम्हाला आजूबाजूला माझं वातावरण जे दिसते ना मंडळी, हे पहा. अशा प्रकारे सुंदरचं चिकन सेंटर आहे आणि तो देण्यात एकदम म्हणून असतो. गिऱ्हाईकाला एकदम पटवून छान एकदम एक म्हणजे कमीत कमी रेटात परवडण्यासारखं सामान्य माणूस पण इथं येऊन घेऊन जाऊ शकतो. अशा प्रकारे तो चिकन सेंटर चालू केलेलं आहे. आणि मी तर खरोखर प्रसन्न का मला थोडीफार भजनाची आवड आहे आणि मी सकाळी पहाटे इकडे येताच मला काहीतरी गाणी देवाची गोडवून मिळाली, त्याच्याबद्दल मी पण प्रसन्न आहे. तर हा व्हिडिओ लाईक करा. ओके मंडळी. ठीक आहे. हा छोटासा व्हिडिओ आवडला, लाईक शेअर कमेंट करा. असेच व्हिडिओ तुमच्यासमोर मी नवीन आणणार आहे. प्रकाश गावडे ब्लॉगर व्हिडिओ बनवतो. ठीक आहे मंडळी. हा व्हिडिओमध्ये प्रत्येक तुम्हाला कोणताही व्हिडिओ टुरिस्ट म्हणा किंवा गायन म्हणा किंवा इतर काही टोटली व्हिडिओ तुम्हाला प्रकाश गावडे ब्लॉगरवर तुम्हाला जरूर मिळतील. आणि मंडळी, हा आपला 15 ऑगस्ट आता जवळ येत आहे. त्याच्यात मी खास आपल्या चाहत्यांना संदेश द्यायचा इच्छितो. त्यावेळी 15 ऑगस्ट दिवशी व्हिडिओ बघायला विसरू नका. असेच व्हिडिओ तुमच्यासमोर मी पुढे आणत राहीन. जय हिंद, जय भारत माता, वंदे मातरम. नमस्कार, बाय बाय अँड